मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 7वा. आता पुढे. गिरिजा काम करत असलेल्या डेस्कच्या बाजूला करण काम करायचा. करण हा एक सर्वसाधारण होता. त्याच्या कामात तो एक्सपर्ट होता. तो आणि अभय चांगले मित्र होते, पण करण अभयवर आतून जळायचा. त्याने बरेचदा अभयने काढलेले चांगले फोटोज डिलीट केले होते. त्याच्या नकळत तो त्याचे पाय ओढायचे काम करायचा, पण अभय त्याच्यासाठी जीवाचे रान करायचा. त्यानेही पुढे जावे यासाठी अभय त्याला नेहमी एडिटिंगमध्ये मदत करायचा. पण करणला ज्या ज्या मुली आवडायच्या त्या अभयच्या मागे असायच्या, त्यामुळे त्याचा अभयबद्दलचा तिरस्कार काही कमी होत नव्हता. आज पण तो थोडा नाराज होता, कारण समर मॅगझिनसाठी त्याला न घेता दुसऱ्या एकाला एडिटिंग दिली होती. म्हणून तो फॅशन मॅगझिनसाठी पिक्चर एडिटिंगचं काम करत होता आणि गिरिजाच्या हाताचा धक्का लागून त्याची कॉपीच आणली. ओ शिट, तो वरडला. तो आधी चिडलेला होता, पण गिरिजाला पाहत तो गप्प झाला. ही कोण आहे असा विचार त्याच्या डोक्यात आला. त्यात गिरिजाने डिझाईन तयार करताना तिचा चष्मा काढून ठेवला होता. तिला लांबचा नंबर होता. बिना चष्म्याने तिचे डोळे, चॉकलेटी डोळे, त्यालाही भुरळ घालून सॉरी मला दिसले नाही. इट्स ओके, तो तिला निरखत म्हणाला. सॉरी, माझ्या लक्षात नव्हते, गिरिजा त्याच्या डेस्क टिश्यूने पुसत म्हणाली. तसे त्या कपात जास्त कॉपी नव्हती. इट्स ओके, जास्त काही नाही. रामू, हे टेबल साफ करून कप घेऊन जा, करण तिथल्या पिऊनला म्हणाला. तुम्ही नवीन आहात का? यापूर्वी पाहिले नाही म्हणून विचारले, करण गिरिजाकडे पाहत म्हणाला. हो, कालच जॉईन झाले आहे, गिरिजा म्हणाली. तेव्हाच मी ओळखले नाही तुम्हाला. रामू मध्येच टेबल पुसता मध्ये करत होता. तुम्ही फॅशन डिझायनर आहात का? करण तिच्या हातात असलेले वहीवरील डिझाईन पाहत म्हणाला. रामू दोघांच्या मध्येच उभा होता. करणला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. हो, मी मायरा मॅमना असिस्ट करते, ती म्हणाली. ते ऐकून रामू मध्ये म्हणाला. बाबू, मायरा मॅडम म्हणजे जाम खडूस बाई, जरा जपून राहा हां. तुम्ही साध्या दिसताय म्हणून म्हणतोय. तसे तुमचे गाव कोणते हो? रामूच्या नसत्या चौकशा सुरू झाल्या. करण राहिला बाजूला. माझे गाव नागपूरमध्ये आहे, गिरिजा अडखळत म्हणाली. अरे वा, माझी सासूरवाडी पण नागपूरची आहे. म्हणजे लग्न नाही झाले अजून, पण माझी गर्लफ्रेंड नागपूरमध्ये असते. तुमचे नागपूरमध्ये नक्की गाव कोणते? करण चिडून म्हणाला. रामू, टेबल साफ करून झालं की इथून निघू शकतोस. त्या इथे तुझ्याशी गप्पा मारायला बसल्या नाही, त्यांना काम आहे, करण वैतागून म्हणाला. ओके, आय एम अ वर्क इज मोर इम्पॉर्टंट देन युअर्स, असे म्हणत रामूने खांद्यावर टावेल टाकत खिशातून गॉगल काढून लावला आणि ॲटिट्यूड दाखवत गेला. हा रामू पण ना, त्या अभयने सर्वांना बिघडून ठेवले आहे. करण पटकन बोलून गेला, पण ते ऐकून गिरिजा मात्र गालात हसली. पण त्याचे सर्व पराक्रम ती आल्यापासून पाहतच होती. तिचं हसणे त्याने नोटीस केलं आणि म्हणाला. हसलात म्हणजे तुम्ही भेटला आहात का त्याला? करण तिच्याशी मैत्रीपूर्वक बोलत होता. माझी पहिल्याच दिवशी भेट झाली, गिरिजा म्हणाली. हो, मग त्याच्याबद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही. बरं जाऊ दे. या डिझाईन तू बनवल्या आहेस का? करण तिने काढलेल्या डिझाईन पाहत म्हणाला. तो म्हणाला तसे गिरिजा त्याला तिच्या डिझाईन असलेली ड्रॉइंग बुक दाखवू लागली. करण तिची बुक पाहू लागला. त्यात खूप डिझाईन होत्या. तिकडे अभय आणि मायरा, स्नेहा, गीता आणि शैलेश हे अभयच्या केबिनमध्ये बसले होते. मायरा त्या सर्वांना फोटोशूटसाठी बोलवत होती, पण जी मॉडेलचे फोटोशूट करणार होते ती म्हणजेच निमिष, आणि ती का आली नव्हती ते तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे. सर्व गप्पा मारत होते आणि अभयचं लक्ष फिरून गिरिजाच्या डेस्कवर जात होते. त्यात ती करणशी काय एवढे बोलते असा त्याला प्रश्न पडला होता, कारण तिला एवढे बोलताना त्याने अजून पाहिले नव्हते. असे का करत आहे ही? काल पण तिने फोटोशूट कॅन्सल केला आणि लवकरच गेली, आज पण आली नाही. वेळेची काही किंमत आहे की नाही हिला? आपण काही इतर रिकामटेकडे आहोत की तिची वाट पाहत बसायला? स्टार आहे का ही मोठी? मायरा वैतागून बडबड. नाहीतर काय अति होतंय हिचं. माझ्यावर पहिल्याच शूटच्या वेळी डोक्यात गेली होती.
असा मेकअप नको, तसा मेकअप नको, तुला नीट मेकअप करता येत नाही, किती ओव्हर मेकअप करतेस, नुसती कटकट असायची तिची. तिला गीता चिडून म्हणाली. गीता मेकअप आर्टिस्ट होती, मला तर आवडत होती बाबा, पण मला काही भाव नाही दिला. पण अभयवर फुल फ्लॅट आहे ती. अभय गप्प आहे म्हणजे कुठेतरी पाणी मुरते आहे. हो ना अभय? शैलेश अभयच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तसा अभय भानावर येत त्यांच्याकडे पाहत म्हणाला. अभय पुढे काही बोलणार तेव्हाच गीता म्हणाली. हो मग अभयला माहीत असेल ती का नाही आली. हो ना अभय? गीता पण त्याला चिडवू लागली. मला नाही माहीत, तिने मला ब्लॉक केलं आहे. अभय चेअरवर मागं टेकत म्हणाला. का? असे काय केलं तू की तिने तुला डायरेक्ट ब्लॉक केलं आहे? मायरा डोळे मोठे करत म्हणाले. हे डोळे बारीक कर तुझे. तसे काही नाही केलं मी, तिचं तिने ब्लॉक केलं आहे. अभय म्हणाला. म्हणजे नक्कीच तू काहीतरी केलं असणार, त्याशिवाय का ब्लॉक करेल ती तुला? स्नेहा रोखून पाहत म्हणाली. आय डोंट नो यार, मला काय विचारत आहात? ती कुठेही गेली असली तरी मला फरक पडत नाही. मला माहीत करून घ्यायचेही नाही की ती कुठं गेली आहे. ओके जाऊ दे, सोडा तिचा विषय, आपण दुसरी एखादी मॉडेल बघू. तिकडे गिरिजा अभय विषय बदलत पुन्हा गिरिजाकडे पाहू लागला. तिकडे गिरिजा आणि करणच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. वाव, तू तर मायरापेक्षाही जास्त चांगल्या डिझाईन बनवल्या आहेत, करण म्हणाला. थँक्स, गिरिजा हसून म्हणाली. ते पाहून तिकडे अभय शॉक झाला. आईला ही हसते पण? मग माझ्याशी का नव्हती हसत? मी कोणते पाप केले होते? मी तर एवढे जोक सांगितले होते तेव्हा कुठे गेलं होतं हिचं हसू? आणि त्याच्याशी बोलतानाही एवढी हसू कशी शकते? अभय तो स्वतःलाच म्हणाला आणि सर्वांच्या गप्पा ऐकू लागला. ते करण गिरिजाच्या डिझाईन्स पाहून चकित झाला. त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त टॅलेंट होती. वाटत नाही तू नवीन आहेस, यापूर्वी कुठे काम केलं आहेस का? करण इम्प्रेस होऊन म्हणाला. नाही, मी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे. गिरिजा तो विचारलेला तितकेच बोलत होती, पण तिच्यासारखाच सर्वसाधारण, मध्यमवर्गीय आणि नेमकेच बोलणारा वाटत होता. त्यामुळे तिला त्याच्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटत होते. असे, बाय द वे आय एम करण, मी एडिटर आहे. काही मदत लागली तर तू मला बिनधास्त सांगू शकतेस, म्हणत तो हसला. हो नक्कीच, ती म्हणाली. तिला तो चांगलाच व्यक्ती वाटला. दोघेही गप्पा मारत त्यांचे काम करत होते. अभयचं लक्ष न राहून तिकडे जात होते. ते खूप दूर होते, पण तो ज्या चेअरवर बसला होता तिथून ते इझिली दिसत होते. ते पाहून अभय इरिटेट होत होता. ती त्याची कोणीच नव्हती, ते त्यालाही माहीत होते. तरी तो का अस्वस्थ होत होता? तिने कुणाशी बोलावे, किती बोलावे आणि काय बोलावे याचा विचार त्याला का पडला? तो स्वतःला तिच्या विचारातून बाहेर काढत खाली पाहून कपाळावर एक अंगठा घासू लागला. आज जर काही काम नसेल तर मला तिकडे जावे लागल, अभय म्हणाला. नाही नको, तू कुठे जाऊ नकोस. आपण दुसरी मॉडेल पाहून रिसॉर्टचे फोटोशूट आज काही झाले तरी करून टाकू, मायरा म्हणाली. आणि हो, तुला ॲनिमलचे पिक हवे असतील तर मायराला घेऊन जा, तिथेच तिचे पण 1-2 फोटो काढ, शैलेश म्हणाला. हे बघ, तुझेच तोंड माकडासारखे आहे, ते बघ जा आधी, मायरा त्याला म्हणाली. तुम्ही दोघे आता भांडू नका, गीता त्यांना शांत करत म्हणाली. ते सर्व पॅकिंग करून शूटसाठी निघायची तयारी करू लागले. थोड्या वेळाने ते लंच करून निघाले. अभय आणि शैलेश कॅमेरा आणि इतर लागणारे साहित्य घेऊन पुढे गेले होते आणि त्यांनी ते त्यांच्या गाडीमध्ये ठेवले. अभय आणि मायरा पुढे बसले होते. अभय ड्राईव्ह करणार होता. आले का सगळे, निघायचं का? अभय मिरर सेट करत म्हणाला. पण त्या मिररमध्ये त्याला दिसले ते काजळी डोळे आणि त्याच्या हृदयाचा पुन्हा ठोका चुकला. उफ, अब जाके दिल को राहत मिली, तो मनाशी म्हणाला. पण ही कधी आली? तो पुन्हा आरशात तिला पाहू लागला. आता ती पण त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिला आरशात पाहत असल्याचे तिला दिसत नव्हते, म्हणून त्याने वळून पाहिले तसे ती लगेच दुसरीकडे पाहू लागली. तो पण समोर वळला आणि गालात हसला. तेरे नजरे ने ये क्या कर दिया मुझसे, ही मुझको जुदा कर दिया. गाडीत गाणे सुरू होते. प्रवास सुरू झाला. सर्वांच्या गप्पा सुरू होत्या.
कुणी गाणे म्हणत होते. गिरिजा गप्पच होती. फक्त सर्वांच्या गप्पा ऐकत होती. विचारपूर्वक बोलत होती. तो ड्राईव्ह करता करता मिररमध्ये तिला पाहत होता. मध्येच ती हवेने उडणारे केस सावरत होती. तिची त्याच्याकडे जाणारी नजर तो आरशातून नोटीस करत होता. पण त्याने वळून पाहिल्यावर ती दूर कुठेतरी पाहत असायची. तिने सहज समोर आरशात पाहिले आणि त्याची ती नजर तिला घायाळ करून गेली. तो गालात हसला. तिच्याशी होणारी आगमय चोरी त्याला मनातून सुखद अनुभव देत होती. अभय, आज एवढा गप्प का आहेस? बोल ना काहीतरी, मायरा त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. अभय काही बोलणार त्याआधी सुनील म्हणाला. आज त्याची जान नाहीये ना आपल्यासोबत, म्हणून तो थोडा उदास आहे. नाही का अभय? सुनील म्हणाला. तुलाच जास्त आठवण येत आहे वाटतं तिची. तुला तिच्या घरी सोडून आम्ही जातो, चालेल ना? अभय चिडून. मी काय करू तिच्या घरी जाऊन? ती तुझी वाट पाहत असेल तिकडे, असे म्हणत तो हसला. माझी ती आता कधी आयुष्यात वाट पाहणार नाही, अभय हसत म्हणाला. याने नक्कीच तिच्यासोबत काहीतरी केलं आहे, हा आपल्याला सांगत नाहीये, स्नेहा चिडून म्हणाली. अगं खरंच काही नाही केलं. वाटलेच तर गिरिजाला विचार. अभय वळून पाहत गिरिजाला म्हणाला. तसा तिला तो सीन आठवला आणि ती गप्पच. गिरिजाला काय माहीत असेल? ती बिचारी नवीन आहे, म्हणाली. बरं मग आता कुणी मला ड्राईव्ह करताना डिस्टर्ब करू नका, नाही तर सर्वांना एका झटक्यात वर पाठवेन, असे म्हणत त्याने पुढे कुणी काही विचारू नये म्हणून त्याने गाण्याचा व्हॉल्यूम वाढवला आणि गाडीसुद्धा हाय स्पीडमध्ये घेतली. ते सर्व त्या रिसॉर्टवर पोहोचले आणि तिथल्या मॅनेजरला भेटून त्यांच्याशी गप्पा मारून सर्व एरिया पाहिला आणि त्यानुसार कुठले कुठले फोटोज काढायचे हे त्यांनी ठरवले. त्या हॉटेलची ॲड त्यांच्या मॅगझिनमध्ये येणार होती, त्यामुळे तिथला परिसर, गार्डन, डायनिंग एरिया, रूम्स आणि तिथले बाथरूम्स असे फक्त हॉटेलचे पिक्स ते आधी काढणार होते. मग मॉडेलसोबत सुनील, अभय, करण आणि स्नेहा हॉटेलचे पिक्स काढण्यात आणि कॅमेरा सेट करण्यात बिझी होते. गीता त्यांनी बोलवलेल्या दुसऱ्या मॉडेलचा मेकअप करत होती. तिचं नाव होतं सलोनी. त्या एका खोलीत बसल्या होत्या. मायराने गिरिजाला तिच्या कामाचं सोडून स्वतःची वैयक्तिक कामे लावायला सुरुवात केली होती. पण गिरिजा नवीन म्हणून ती तिचे काम गप्प ऐकत होती. गिरिजा, आम्हा सर्वांना ज्यूस घेऊन ये, मायरा गिरिजाला पाहून म्हणाली. मी? पण मला माहीत नाही कुठे आणि कसे जायचे, गिरिजा गडबडून म्हणाली. एकदम सरळ जाऊन लेफ्टला आणि तरी नाही समजले तर तिथे कुणाला तरी विचार, जा लवकर, मायरा तिला इशारा करून दाखवत म्हणाली. ओके, असे म्हणत गिरिजा निघाली. तसे मायराने म्हणाले. मला स्ट्रॉबेरी आणि तुम्हाला सर्वांना मँगो, चालेल ना? आणि तुला काय पाहिजे ते घे. आणि पैसे आहेत की देऊ? मायरा मुद्दाम पैसे देणारच नव्हती. आहेत, गिरिजाकडे कमी पैसे होते, पण पहिलीच वेळ होती त्याच्याकडून. खाण्याचे पैसे तरी कसे घ्यायचे ठरवले. गिरिजाने विचार करतच तिची गप्पच घेऊन गेली. मायराने सांगितल्याप्रमाणे तिने तिथे असलेल्या काउंटरवर जाऊन ज्यूस घेतला. तिच्याकडे पैसे कमी होते म्हणून तिने तिच्यासाठी घेतला नाही, पण गिरिजा हातात ट्रे घेऊन पुन्हा त्या रूमकडे जाऊ लागली की जाता जाता तिच्यासमोर एक शॉर्ट वन पीस परिधान केलेली एक लेडी स्टाईलमध्ये उभी होती, तिची वाट अडवून. गिरिजाने आधी तिचे हील्स नोटीस केले, मग तिला. ती दुसरी तिसरी कुणी नसून सारिका होती, अतुलची गर्लफ्रेंड. ओ माय गॉड, गिरिजा तू इथे आणि अशी वेटरसारखी काय करत आहेस? सारिका गॉगल काढत चेष्टेने म्हणाली. तू इथे? गिरिजा तिला पाहून चकित झाली आणि आजूबाजूला पाहू लागली. अतुल पण आहे का कुठे? हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवं. तू इथे काय करत आहेस आणि इकडे तिकडे काय पाहत आहेस? अतुलला शोधत आहेस का? सारिका हसत म्हणाली. तसे गिरिजा खाली पाहू लागली आणि पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाली. बाजूला हो, मला जायचं आहे, गिरिजा म्हणाली. ओह, अर्जंट ऑर्डर आहे का? बरं, पण काही म्हण. हा वेटर म्हणून खूप सूट होतेस बघ तू. आणि तुझी हीच लायकी आहे. आधी तर खूप नखरे दाखवत होतीस ना? मी अशी मी तशी. आता स्वतःकडे बघ काय अवस्था झाली आहे तुझी, सारिका तिरस्कारी वृत्तीने म्हणाली.
हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे. समजलीस ना? तुला तुला पाप लागेल माझा, गिरिजा म्हणाली. ओ किती मूर्ख आहे मी. आणि तिने त्यातला एक कप उचलला. सारिका, तो ग्लास खाली ठेव. मी तुला काही विचारले नाही आणि काही विचारणारही नाही. तू पण मला काही विचारू नकोस प्लीज. मला जाऊ दे, गिरिजा टेन्शनने म्हणाली. आधीच तिच्या हातात ट्रे होता. पण मला जाणून घ्यायचं आहे की तू इथे काय करतेयस. तू इथे अतुलसाठी आली असशील तर अतुलला तर आता विसरच, कारण तो तुझ्यापासून 1000 फूट तरी फिरकणार नाही. आता तो फक्त माझा आहे, कळले ना? सारिका बोलत होती. ते ऐकून गिरिजाचा चेहरा पडला होता. तेवढ्यात गिरिजाच्या समोरून अभय आला. तो पण ज्यूस घेण्यासाठी जात होता. पण जेव्हा त्याने गिरिजाला त्रासिक चेहऱ्याने तिच्याशी बोलताना पाहिले, तो त्या दिशेने वळला. तिला तसे पाहून त्याला सहन झाले नाही. सारिका, तो ग्लास ठेवून दे प्लीज, गिरिजा चिडून म्हणाली. तेवढ्यात अभय पण तिथे आला आणि तो नेमका सारिकाच्या मागे उभा होता. एक्सक्यूज मी मिस, येल्लो ड्रेस. तसे सारिकाने वळून पाहिले आणि गिरिजाने त्याच्याकडे. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? का त्यांना इरिटेट करत आहात? अभय म्हणाला. तो माझा आणि तिचा प्रश्न आहे, तुम्ही का मध्ये बोलत आहात? सारिका त्याला पायापासून वरपर्यंत निहाळत म्हणाली. तुम्हाला ज्यूस हवा आहे ना? मग तिकडे काउंटर आहे, तिथे जाऊन पिऊ शकता. पैसे नसतील तर मी देतो. तिच्या त्या ट्रेमधला ग्लास खाली ठेवा, अभय चिडून म्हणाला. सारिकाने ग्लास ठेवला आणि चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. गिरिजा गप्पच होती. कोण आहे हा गिरिजा? सारिका गिरिजाकडे पाहत रागेने म्हणाली. मी कोण आहे हे माहीत करून काय करायचं आहे तुम्हाला? तुम्ही जाऊन तुमचं काम करा, अभय म्हणाला. ओ मिस्टर, मी तुमच्याशी बोलत नाही, कळले ना? सारिका चिडून म्हणाली. पण मी फक्त तुमच्याशीच बोलतोय. तुम्हाला कळले असेल तर निघा. अभय फक्त आता हाणामारीवर यायचं बाकी होता. गिरिजा घाबरून गप्पच. कुणाला काय बोलावे तिला कळत नव्हते. त्यात हातातला ट्रे आणि खांद्यावरची पर्स सांभाळताना तिला. तसे पण मला तुम्हा दोघांना काही बोलायची इंटरेस्ट नाही, असे म्हणत ती तिथून तनतन करतच निघून गेली. जाताना माझा नंबर घेऊन जा. कधी ज्यूस प्यायचा असेल तर पैसे पाठवून देईन फोन पे वरून, अभय ओरडतच. सर्व लोक हसत तिच्याकडे पाहत होते. तिने चिडून वळून पाला 2-4 शिव्या दिल्या. ते पाहून तो हात जोडत खूप आभारी आहे असे म्हणाला. गिरिजा त्याचे आणि तिचे ते इशारे पाहून गालातच हसत होती. हा अभय पण ना? तिची नजर त्याच्यावर स्थिरावली. त्यानेही तिच्याकडे पाहिले. मी काही जास्त बोललो नाही ना? अभय इनोसेंटली विचारू लागला. नाही, तिने किंचित हसत म्हटले. ओ फायनली ही थोडी तरी हसली माझ्याशी. तो ओठावर हात ठेवत गालात हसला. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मंडळी.